हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पौर्णिमाज ब्लॉग. आज सकाळी लवकर उठून मी माझी घरातली सगळी कामं करून घेतली. नंतर चहा नाश्ता करायचा होता म्हणून चहा उकळायला ठेवला. चहा उकळला नाही तोच राधाराणी उठून बसली. मग काय, मम्माने जितकी घरं आवरली होती तितकाच पसारा राधानी करून ठेवला. आज नाश्त्यासाठी मी बनवले होते हे चीज आलू पराठे, जे माझे स्वतःचे फेवरेट आहे. मस्त नाश्ता करून आम्ही गेलो होतो क्लिनिकमध्ये. राधाला खूपच जास्त सर्दी, खोकला आणि कफ झाला होता. तिथे नेहमीप्रमाणे आजही खूप जास्त गर्दी होती. मग काय, राधाला एक नवीन फ्रेंड भेटली, तिचं नाव होतं ओवी. ओवीसोबत राधाने खूप एन्जॉय केला. नंतर राधाचा नंबर आला, डॉक्टरांनी राधाला चेक केलं. येताना आम्हाला राधासाठी काही फ्रूट्स घ्यायचे होते. मग आज राधासाठी आम्ही घेतली होती स्ट्रॉबेरी. बाहेरच एक भोबू होतं, त्याला टाटा बाय बाय करून आम्ही आलो होतो आता घरी आल्यावर स्ट्रॉबेरीला मी स्वच्छ धुतलं आणि राधाला दिलं. राधाने आज फर्स्ट टाईम स्ट्रॉबेरीला टच केलेलं आणि खाल्लंही होतं. तिला ती आवडली. नंतर आज खूप दिवसानंतर दादू आणि दीदी राधाला भेटले होते. मग काय, राधाचा आनंद गगनातही मावत नव्हता. दीदी दादा संग धिंगाणा घालून झाला, पण ते लोक बाहेर गेले. मग आम्ही दोघीच घरी होतो. राधालाही बोर होत होतं. मग तिच्या माऊला कॉल करून बोलून घेतलं आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर मस्त गुलाबी थंडी होती, सूप प्यायची इच्छा झाली. मग आमच्या इथे एक मोमोजवाला आहे, ज्याच्याकडे मोमोजबरोबर सूप कॉम्प्लिमेंटरी भेटतं. मग तिथं सूप एन्जॉय केलं आणि येताना राधाच्या माऊचे आय चेकअप करायचं होतं म्हणून जवळच्याच लेन्सकार्टमध्ये गेलो. तिने त्याचं आय चेकअप केलं. तोपर्यंत मी आणि राधाने मस्त सेल्फी घेतला. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.